ॲडव्होकेट रमेश कणबसकर. गेल्या 38 वर्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये मी दिवाणी कायद्याची व्यवसाय करतो, वकिली व्यवसाय करतो. परवा एक 8 दिवसापूर्वी हे लोक सगळे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला हकीकत सांगितली की असं असं कुठली नोटीस न देता किंवा न कळवता आमचे सगळे काढून टाकले. त्यांना म्हणलं मग आपल्याला ते दिवाणी कोर्टात दावा दाखल करावा लागतो. त्याप्रमाणे आम्ही दावा दाखल केला आहे. दाव्या नंबर पडला 313/2024. तो सिव्हिल 3 डिव्हिजन यांच्या कोर्टात त्या 3 तारीख दिलेली होती. त्या दाव्याच्या कामी आपण अशीच हकीकत मांडलेली आहे की 14/3/2024 रोजी अत्यंत दहशतीखाली आणि कुठल्याही प्रकारची खोकेदारांना संधी न देता त्यांची संगती पाडण्यात आली. आणि आता जर का ते सगळेच खोके काढून टाकली की अर्धवट पडलेली आहे किंवा काही सामान आहे तर इथं त्यांचं अस्तित्व राहणार नाही. आता हे जे खोकेदारक आहे ते सगळेजण बेरोजगार आहेत. त्यांच्या घरात प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 5-7 आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यवसायात कमीत कमी 15-20 लोक अवलंबून आहेत. सोलापूर हे गिरणगाव आहे. सोलापुरातल्या गिरण्या सगळ्या पूर्वीच बंद पडलेल्या आहेत. त्यामुळं बेरोजगार लोक आपली काही ना काही तर छोटे मोठे व्यवसाय करून आपला रोजगार शोधत आहेत. अशा परिस्थितीत असे खोके गेले 30-35 वर्षापासून या ठिकाणी ठेवून व्यवसाय करत आहेत. महानगरपालिका यांच्याकडनं दरमहाला रक्कम वसूल करते. आता हा झोन जो आहे इथला हा स्ट्रीट वेंडर झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे. त्याच्याखाली सर्वे झालेला आहे. सर्वेमध्ये या ठेकेदारकांची नावं आलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर अचानकपणे दहशतीखाली आणि दांडगाई करून जर का खोकी काढली तर ते एक प्रकारचा अन्यायच आहे. कायद्याला धरून असे वर्तन नाही. कायद्याला धरून हे वर्तन नाही. त्यामुळं आपण ताबडतोब यांच्यातर्फे कोर्टात दावा दाखल केला. कोर्टासमोर उभारून आपण त्यांचं म्हणणं मांडलं आणि मेहरबान कोर्टाने आपलं म्हणणं मान्य केलं की यांना त्रास होणार आहे आणि जागा जर गेली तर हे सगळेजण रस्त्यावर येणार आणि म्हणून त्याने तुर्तास या जागेसंबंधी कुठल्याही प्रकारचा फेरबदल करू नये किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये. ही जागा आहे तशी जैसे ते ठेवण्यात यावी. या सगळ्या पत्र्या सगळं पथवायचं काय जुनी खोके सगळं आणि ती भिंती सगळ्या सगळंच ही जागा जैसे ती ठेवण्यात यावी अशा प्रकारचा काल मेहरबान कोर्टाने दुपारी 4च्या सुमारास हुकूम केलेला आहे. आता त्या हुकमाच्या अंमलबजावणीने आज सुट्टी असल्यामुळे उद्या होऊन जाईल आणि त्यायोगे इथल्या छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्या आपल्या सगळ्या खोकेदारकांना एक प्रकारचा न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. त्याबद्दल आपण न्यायालयाचे आभार मानतो आणि इथून पुढं आपण आता हे दाव्याचं पुढचं काम आपण करावंच लागेल. ते त्याला आपल्याला अर्धवट सोडता येणार नाही आणि त्याप्रमाणे आता आपण पुढची कारवाई करू. आणि या कामात मला ह्या माझे मित्र मानस कटप ॲडव्होकेट उमादेवी पाकसेकर, ॲडव्होकेट सागर हंबीरराव या सगळ्यांची मोलाची साथ लावली. आणि सर्व हे खोकेदारक जे होते हे तर दररोज तासाने माहिती जात होते. त्यांचा जीव टांगणी लागलेला होता की काय होणार आणि कसं होणार. पण न्यायालयाने आता ही ऑर्डर देऊन खोकेदारकांना दिला दिलेला आहे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.